हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पॉइंट्स ॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत ऑप्शन्स आणि इन्व्हेस्टिंग बद्दल. ओके, सो इन्व्हेस्टिंग आपले बरेच टाईप्सचे असतात. एक असतं आपण म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्ट करतो किंवा आपण एखाद्या पोझिशन्स होल्ड करतो फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. पोझिशन इन द सेन्स मी कॅशमध्ये ट्रेड बनवतो टेक्निकली, राईट, की मी एखादे शेअर्स बाय केलेत आणि त्या बेसवरती मला एक प्रॉफिट भेटतोय. ओके, सो मेजर डिफरन्स काय आहेत ते आपण बघूया की ऑप्शन्स कधी केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे, बेनिफिट काय आहे, लॉस काय आहे त्याचा, किंवा कॅश मेंटेन कोणी केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, आणि बेनिफिट काय आणि त्याचे लॉस मेकिंग, लॉस इन द सेन्स थोडा नेगेटिव्ह इम्पॅक्ट काय त्याचा. ओके, सो सिम्पल बघा, जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं ऑप्शन्स आणि, ठीक आहे, थोडं ह्याला बोल्ड करूया आपण. ओके, ऑप्शन्स आणि इन्व्हेस्टमेंट आपण बघतोय. ठीक आहे, बघा सिंपल आहे. ऑप्शन्स आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल जर मी सांगायचं म्हटलं तर पहिली जी गोष्ट असते ऑप्शन्समध्ये ती असते की ऑप्शन्स जो आहे ना तो शॉर्टर पिरियडसाठी तुम्हाला चांगला एक प्रॉफिट कमवून देऊ शकतो. सो शॉर्टर टाइममध्ये प्रॉफिट तुम्हाला जास्त मिळेल. ओके, शॉर्टर टाइम ऑफ पिरियडमध्ये जर तुम्हाला नीट ऑप्शन्स ट्रेडिंग करता येत असेल तर. इन्व्हेस्टमेंट जो आहे ना तो लॉंगर पिरियडमध्ये तुम्हाला एक चांगला रिटर्न देतो. एक लॉंग पिरियडमध्ये तुम्हाला एक चांगला प्रॉफिट देतो. ओके, इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करत असाल तर. ओके, दुसरी गोष्ट जर मी ह्यामध्ये सांगायची म्हटली तर इथे रिस्क जी असते, रिस्क प्रोफाईल जर मी सांगायचं म्हटलं तर ऑप्शनमध्ये रिस्क प्रोफाईल जो आहे तो खूप जास्त असतो, मोर. ओके, आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क प्रोफाईल जी असते ती कमी असते, लेस असते. ओके, एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर बघा, ऑप्शन्समध्ये तुमचं असं आहे की आज जर तुम्ही काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही त्याच्यावरती 20-30-40% पण एका दिवसात पण कमवू शकता. इवन दो 100%, मोर दॅन 100% पण काढू शकता, राईट, जर तुम्हाला प्रॉपरली करता आलं तर, राईट. त्यामुळे एक प्रॉफिट पण शॉर्टर पिरियडमध्ये जास्त असतो, पण तेवढाच जर तुम्ही कॅपिटल जेवढा इन्व्हेस्ट केला तर तुम्ही एका दिवसात पण किंवा काही दिवसात पण तुम्ही वाइंड अप ओव्हरऑल तुम्ही त्याचा वाइंड अप करू शकता, राईट. सो रिस्क प्रोफाईल पण जास्त असते त्याच्यामध्ये. सो जिकडे जास्त प्रॉफिट असतो तिकडे जास्त रिस्क पण असते, एवढं नेहमी लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर इन्व्हेस्टमेंटमध्ये काय होतं की तुमचा जो पिरियड असतो, लॉंगर टाइम ऑफ प्रॉफिट, म्हणजे तुम्हाला थोडा वेळ लागेल, 10-12 वर्ष, 15-20 वर्ष, जर तुम्ही त्याला चांगल्या इक्विटीला होल्ड केलात, एखाद्या कोणत्याही स्टॉकला होल्ड केलात तर तुम्हाला एक लॉंग रनला खूप चांगला एक रिटर्न देतो. तेच जर तुमची क्वांटिटी त्यामध्ये जास्त असेल तर डिव्हिडंड्स जर देत असेल तो स्टॉक तर तुम्हाला डिव्हिडंड्समध्ये पण खूप चांगला प्रॉफिट बघायला मिळतो, राईट. रिस्क प्रोफाईल कमी का असते? रिस्क प्रोफाईल कमी असते कारण आपण लॉंगर पिरियड ऑफ टाइम मध्ये इन्व्हेस्ट करतोय. सो आज नाही तर उद्या स्टॉक मोमेंटम देणार. जर चांगला स्टॉक असेल एखादा, स्पेसिफिकली लार्ज कॅप किंवा मिड कॅप जर एखादा स्टॉक असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगला एक रिटर्न देऊ शकतो. इवन दो स्मॉल कॅप पण देऊ शकतो, पण चान्सेस कमी असतात स्मॉल कॅपचे. बट लार्ज कॅप वगैरे असं ते कम्पॅरेटिव्हली खूप चांगले तुम्हाला आउटपुट देतात. ओके, इथे जर मी रिस्क प्रोफाईल बद्दल सांगायचं म्हटलं तर 90% ऑफ द ट्रेडर मार्केटमध्ये जे आहेत ते फेल होतात, राईट. इवन दो फक्त 10% जे ट्रेडर आहेत ते सक्सेड होतात ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, मी एक लॉंग पिरियड बद्दल बोलतोय, शॉर्टर पिरियडमध्ये नाही बोलतोय. आणि इकडे काय आहे, इकडे मॅक्झिमम लोक 90-95% ऑफ द टाइम आहे ना तुम्हाला इथे गेन चांगला बघायला मिळतो. जर स्टॉक सिलेक्शन नसेल तर कुठेतरी एक रिस्क प्रोफाईल आपण 5% ठेवले, जी एक मोठ्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला चांगला आउटपुट नाही देणार जर स्टॉक सिलेक्शन चांगले नसतील. पण जर स्टॉक सिलेक्शन चांगले असेल तर डेफिनेटली तुम्हाला 95% ऑफ द टाइम एक लॉंगर रनमध्ये एक चांगला बेनिफिट बघायला मिळतो, राईट. ह्यामध्ये जर मी सांगायचं म्हटलं ऑप्शन्समध्ये तर देर आर 2 टाइप्स ऑफ ऑप्शन, कॉल आणि पुट टाइप ऑफ ऑप्शन असतात. ओके, ज्यामध्ये आपण इंट्राडे, पोझिशनल ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन्स रायटिंग दोन्ही काही करू शकतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण इथे बाईंग सेलिंग दोन्ही करू शकतो. ओके, जर तुम्हाला वाटतं की हा स्टॉक जो आहे तो पुढे जाऊन वाढू शकतो, सो आय गो अँड बाय द थिंग. जर तुम्हाला वाटतं की हा स्टॉक खाली जाऊन पडू शकतो, अँड गो अँड सेल द थिंग. ओके, सिम्पल गोष्ट आहे यामध्ये. तिसरी जर मी ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर जर मी ॲज अ ट्रेडर असेल, ॲज अ इन्व्हेस्टमेंट असेल करत असेल तर मला एक माझा जर फायनान्स मॅनेज करायचं असेल तर मी काय करणार बघा, सिम्पल आहे. स्टार्ट विथ दी इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे,
कधीही लक्षात ठेवा, पहिला आपण इन्व्हेस्टमेंटवरती फोकस करणार. इन्व्हेस्टमेंट इज अ थिंग जी पहिली आपण वेल्थ क्रिएट करणार. ओके, खूप जण काय करतात की जो पण सगळा पैसा आहे तो डायरेक्टली ऑप्शन्समध्ये लावणार आणि तिकडे एक मोठा जो आहे तो जर एक लॉस मिळाला तर ते पूर्ण अमाऊंट आपली जाणार. तर सपोज माझ्याकडे 100 रुपये, एक्झाम्पल घेऊया, 100 रुपये सपोज माझ्याकडे आहेत, तर 100 रुपयामधले मी 70 रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकेन, 30 रुपये मी ऑप्शन ट्रेडिंगला ठेवेन. तसंच जर 1 लाख रुपये माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट होते, मी 70,000 माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकेन, 30,000 मी हे करेन. तेच जर 10 लाख आहेत तर 7 लाख मी इन्व्हेस्टमेंट टाकेन, 3 लाखचा मी एक ऑप्शन ट्रेडिंग करेन. राईट, तर ट्राय करा, कारण ऑप्शन ट्रेडिंग एक असं ज्यामध्ये तुम्हाला एक खूप प्रॉपर लेवलचं नॉलेज पाहिजे. फंड्स तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचे, कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे ते जर तुम्हाला माहिती असेल तर डेफिनेटली जे 3 लाख तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याचे तुम्ही ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट जो तुम्ही इथे काय त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न तुम्ही तिकडे काढू शकता. राईट, सो मॅनेज करता प्रॉपर आलं पाहिजे, रिस्क प्रोफाईल त्याचं जाणून घेतलं पाहिजे, कधी एंट्री करायचे कधी एक्झिट करायचे ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुम्हाला 70% अमाऊंट इन्व्हेस्ट करायची असेल तर कंपनी रिसर्च करा की कंपनी कशी रिझल्ट देते, काय त्याचा क्वार्टरली प्रॉफिट आहे, स्टॉक कसा रिझल्ट देतोय, स्टॉकचा प्रॉफिट काय आहे, ते जर तुम्हाला नीट मिळत असेल त्याच्यामध्ये देन यू कॅन गो अँड इन्व्हेस्ट दॅट पर्टिक्युलर थिंग. किंवा बरेच सारे फिल्टर्स ओपनली मार्केटमध्ये आहेत, किंवा जर तुम्ही निफ्टीचेही स्टॉक्स फाइंड आउट केला आणि त्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलात तरी तो एक खूप चांगला आउटपुट भेटणार, कारण निफ्टी कम्पॅरेटिव्हली जर बघायला तर टॉप 50 कंपनीजचा एक बास्केट आहे. राईट, सो तिकडे तुम्हाला खूप आउटपुट चांगला बघायला मिळतो. राईट, सो दिस इज द थिंग शॉर्टर टाईममध्ये. ह्यामध्ये जर तुम्हाला थोडं मी डीप जर ॲनालिसिस करायचं म्हटलं किंवा जर एखाद्या डीप ॲनालिसिस करायचे असतील तर आपण ऑप्शन्स आधी बघूया. ऑप्शन्समध्ये ना जनरली देर आर 2 टाईप्स, जसं मी म्हणालो. ओके, देर आर 2 टाईप्स ऑफ ऑप्शन, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. राईट, सो ह्याच्यामध्ये पण 2 टाईप असतात, एक असतं बाय आणि सेल. राईट, इथे पण बाय आणि सेल असतं. ओके, सो जर मी ऑप्शन्समध्ये बाय आणि सेल सांगायचं म्हटलं तर जर कॉल ऑप्शन जो बाय करतो त्याचा जो व्ह्यू असतो मार्केटमध्ये तो असतो बुलिश. ओके, आणि जो कॉल ऑप्शन सेल करतो त्याचा जो मार्केटमध्ये व्ह्यू असतो तो असतो बेरिश किंवा साइडवेज. ओके, तेच जर मी एखादा पुट ऑप्शन बाय करतोय, सो माझा पुट ऑप्शन जेव्हा मी बाय करतो त्याचा माझा व्ह्यू जो असतो तो असतो बेरिश, आणि जर मी एखादा पुट ऑप्शन सेल करतोय सो माझा जो व्ह्यू असतो तो असतो साइडवेज आणि बुलिश. ओके, आणखी एक गोष्ट जर मी ह्यामध्ये सांगायची म्हटली तर कॉल बायर जो आहे तो स्पेसिफिकली, किंवा पुट बायर ऑलवेज पेज द प्रीमियम. ओके, कॉल बायर आणि पुट बायर नेहमी प्रीमियम पे करता, पे प्रीमियम. ओके, कोणाला पे करणार? टू सेलर. सो कॉल बायर कोणाला प्रीमियम पे करणार? कॉल सेलरला. मग कॉल सेलर काय? रिसीव दी प्रीमियम. ओके, आणि तेच जर मी इथे बघायचं म्हटलं सेलिंग साईडला तर पुट सेलर पण रिसीव दी प्रीमियम. ओके, सिंपल गोष्ट आहे. नाव ह्यामध्ये जर मी थोडा अजून डिटेल सांगायचं म्हटलं तर बायरला जो आहे किंवा कॉल बायर आणि पुट बायर दोघांना जो प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड असतो. प्रॉफिट इज अनलिमिटेड आणि लिमिटेड लॉस. ओके, आणि पुट बायरला पण प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड असतो. एक्सप्लेन करतो का असतं ते, डोंट वरी. आणि लिमिटेड लॉस. ओके, आणि जर मी कॉल सेलरचं सांगायचं म्हटलं तर लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस. ओके, सेम लॉजिक इकडे पण, लिमिटेड प्रॉफिट अनलिमिटेड लॉस. सेलरला नेहमी लक्षात ठेवा, सेलरला लिमिटेड प्रॉफिटच असतो आणि अनलिमिटेड लॉस असतो. ओके, सिंपल बघा. जर मी ह्यामध्ये थोडंफार सांगायचं म्हटलं तर एक क्विक रिकॅप घेऊया. बघा, बायर आणि सेलर आहे. सो जर मी कॉल बाय करतोय दॅट मीन्स आय एम अँटिसिपेटिंग सम बुलिश मोमेंटम इन द मार्केट, आणि
बायर काय करतो, प्रीमियम पे करतो. त्यामुळे प्रॉफिट जो त्याचा अनलिमिटेड आहे. का, सपोज मी 100 रुपये प्रीमियम पे केलंय आणि पुढे जाऊन मार्केट खूप जास्त मोमेंटम दिले. ओके, सपोज मार्केट 1000 पॉईंट पळाला, सो 100चे माझे 200 पण होऊ शकतात, 300 पण होऊ शकतात. मार्केट 2000 पॉईंट पळाला, माझे 200चे 400 पण होऊ शकतात. सो जितका मार्केट बुलिश डिरेक्शन देईल कॉल बायरसाठी, तितका त्याचा प्रॉफिट होत जाणार. आणि सपोज जर मार्केट माझ्या फेवरमध्ये नाही गेला आणि डायरेक्ट खाली आला, सो माझा प्रॉफिट जो आहे तो असणार माझा लॉस जो आहे तो असणार लिमिटेड. का, कारण जितका मी प्रीमियम पे करणार तितकाच माझा लॉस आहे, मॅक्झिमम लॉस, त्यापेक्षा जास्त नाही. ओके, सो बायरचा अनलिमिटेड प्रॉफिट का, कारण जर मोमेंटम आली तर डेफिनेटली मला खूप चांगली मोमेंटम आहे. अनलिमिटेड लॉस का, कारण जी स्पेसिफिकली अमाऊंट जी आहे, जी मी प्रीमियम ॲज अ पे केलंय, तीच माझी मॅक्झिमम जो असणार आहे तो लॉस असणार आहे. ओके, सेम जे लॉजिक मी म्हणालो बाईंगसाठीचं, सेम लॉजिक तुम्ही पुट बायरच्या इथे घेऊन या, ह्या साईडला. सो पुट बायरचा पण प्रीमियम पे केल्यामुळे त्याचा जो प्रॉफिट असतो तो लिमिटेड असतो आणि लॉस जो असतो प्रॉफिट जो असतो तो अनलिमिटेड असतो आणि लॉस जो असतो तो लिमिटेड असतो. सो त्याच्यामुळे काय होतं की एक मोमेंटम आपल्याला इथे बघायला मिळते की जर मला डिरेक्शन असेल माहिती तर डेफिनेटली आय विल गो विथ दिस ऑप्शन्स बाईंग. ओके, सेकंड, रिसीव्ह दी प्रीमियम. आता जर मी प्रीमियम रिसीव्ह होतोय त्यामुळे सेलरला जो आहे तो अनलिमिटेड लॉस असतो आणि लिमिटेड प्रॉफिट. सेलरला किती प्रॉफिट होणार, जितका त्याने प्रीमियम मार्केटमधून घेतला आहे बायरकडून तितकाच सेलरला प्रॉफिट. ओके, आणि अनलिमिटेड लॉस का, जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर त्याला त्याच्या खिशातून पैसे द्यावे लागतील, कारण मार्केट खूप जास्त मोमेंटम घेतले. का, त्याला काय पाहिजे की सेलरला मार्केट जो आहे तो साइडवेज किंवा बेरिश असला पाहिजे. तर आता बरेच लोक विचारतील सर पैसा कसा कमवतो सेलर. सिंपल गोष्ट आहे बघा, सेलर जो आहे तो पैसा थीटा डीकेमुळे कमवतो. राईट, थीटा डीके काय आहे, काय कन्सेप्ट आहे ती आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगत आहे. आपण बऱ्याच व्हिडिओ इन डिटेल बनवल्या आहेत, सो एकदा जाऊन त्या बघा, त्यामुळे तुम्हाला समजेल की थीटा असतो काय, वेगळा काय असतो, डेल्टा काय असतो. बट एक शॉर्टर पिरियड ऑफ टाइम तुम्हाला जर ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं असेल, मेन थीम काय ऑप्शन आणि इन्व्हेस्टिंग, तर ऑप्शनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आधी समजाव्या लागतील, त्यानंतर तुम्ही तिकडे जाऊन ट्रेड्स बनवू शकता. मग कुठेतरी तुम्हाला एक इम्पॅक्टफुल रिझल्ट बघायला मिळेल. जर हे नसेल माहिती तर ऑप्शन्समध्ये येऊच नका, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करा, कॅशमध्ये करा. ओके, सो दिस इज द थिंग. इन्व्हेस्टिंगमध्ये एवढ्या गोष्टी डिस्कस करण्याची गरज नाही जेवढं आपण कॉल ऑप्शनसाठी बघितलं. इन्व्हेस्टिंगमध्ये सिंपल आहे, एक चांगली रिसर्च एक कंपनीचा चांगली रिसर्च करा, त्यामध्ये काही फंड इन्व्हेस्ट करा, मग दुसऱ्या कंपनीचे इन्व्हेस्टमेंट करा त्यामध्ये. सो टेक्निकली थोडा डायव्हर्सिफाईड व्हा. जो तुम्हाला वाटतं की हा सेक्टर एक चालू शकतो, तो सेक्टर वाईज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्या सेक्टरमध्ये कोणता स्टॉक चांगला रिटर्न देतो त्या स्टॉकमध्ये जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो डिफरंट कंडिशन्स आहेत, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त सिलेक्शन ऑफ द स्टॉक जर तुमचा चांगला असेल तर डेफिनेटली तुम्हाला जो आउटपुट आहे तो लॉंगर रनमध्ये चांगला मिळेल. ओके, सिंपल व्हिडिओ होती ऑप्शन्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला अजून काही अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे प्लीज डाउनलोड करा ॲप्लिकेशन आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळवा आणि व्हिडिओ लायब्ररी पण एकदा व्हिजिट करा. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.